जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 68वा दिवस 9 मार्च 2026 सोमवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वाचन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथात प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेली आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके
संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील चौथ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करूया. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ श्रीराम या शब्दाने सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. लेकुरे उदंड झाली, तो लक्ष्मी निघून गेली. बापडी केस लागली, खावया अन्न मिळेना. लेकुरे खेळती दाकुटी, एके रांगती एके पोटी. ऐसी घरभरी झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची. दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटून गेला. कन्या उपवरी झाल्या त्याला, उजवावया द्रव्य नाही. माय बापे होती संपन्न, त्यांचे उदंड होते धन. तेने करिता प्रतिष्ठा मान, जनी झाला होता. भरम आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी. दिवसेंदिवस अभ्यांतरी, दरिद्र आले. ऐसी गर्वात वाढली, खाती तोंडे मिळाली. तेने प्राणियांस लागली, काळजी उद्वेगाची. कन्या उपवरी झाल्या, पुत्रांस नोवऱ्या आल्या. आता उजवण्या केल्या पाहिजेत की. जरी मुले तैसीच राहिली, तरी पुन्हा लोकलाज झाली. म्हणती कासया व्याधी, जन्म दारिद्रे. ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल. आता ऋण कोण देईल, लग्नापुरते. मागे ऋण ज्याचे घेतले, त्याचे परतोन नाही दिले. ऐसे आभाळ कोसळले, उद्वेगाचे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ एक मुलेबाळ या शब्दाने सुरुवात होते. तेथूनच आपण आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनास सुरुवात करूया. मुले बाळे व्हावयाला लागली, तेव्हा पुष्कळ झाली. पण इतक्यात योग असा आला की संपत्ती नाहीशी झाली. बापड्यांना खाण्यासाठी भीक मागण्याची पाळी आली. धाकटी पोरे खेळत आहेत, तान्ही रांगत आहेत, पोटांत आहेत, स्त्री गरोदर आहे. अशी घरात मुला मुलींची गर्दी झाली. दिवसेंदिवस खर्च वाढू लागला. याची प्राप्ती खुंटली. मुली लग्नाच्या झाल्या, पण त्यांच्या उजवण्या करायला लग्नासाठी द्रव्य नाही. आईबाप श्रीमंत होते, त्यांच्याजवळ पुष्कळ धन होते. त्यायोगे जगात नावलौकिक वाढला होता. त्यावेळच्या मोठेपणाचा लोकांत भ्रम मात्र राहिला. पहिली श्रीमंतीची राहणी आता राहिली नाही. दिवसेंदिवस घरात गरिबी वाढत चालली. असा घर प्रपंच वाढला. खाणारी पुष्कळ झाली. त्यामुळे त्या प्राण्याला काळजीने व उद्वेगाने ग्रासून टाकले. मुली लग्नाच्या झाल्या, पुत्रांस नोवऱ्या सांगून आल्या. आता त्यांची लग्ने झाली पाहिजेत.
या साऱ्या लग्नांना पैसे तर पाहिजेत. मुले जर तशीच राहिली तर लोकांत लज्जेने तोंड काढता येणार नाही. या जन्मदारिद्र्यांनी एवढा ओरवडा कशाला करून ठेवला असे लोक म्हणतील. असा लौकिकांत कमीपणा येईल. वाडवडिलांच्या नावास बट्टा लागेल. आता लग्नाच्या खर्चापुरते तरी कोण कर्ज देईल ही चिंता. पूर्वी ज्यांचे कर्ज घेतले त्याची परतफेड केली नसल्यामुळे पत कमी झाली. काळजीने चोहोकडून आभाळ फाटल्यासारखे झाले. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे आपण आज चौथ्या समासातील पहिल्या 10 ओळींचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया आणि आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना नमस्कार, आभार, धन्यवाद आणि एक विनंती. आपणा सर्वांना जर एक ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल व त्यातून आपणा सर्वांना जर काही ज्ञान प्राप्ती होत असेल तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आम्हाला हे ग्रंथ वाचन असेच पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन द्या. हीच आपणा चरणी विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.